बघा, महाराष्ट्र लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी काल जे निर्णय घेतला अति महत्त्वाचा मुंबईसाठी हा निर्णय आहे। मुंबई शहरामध्ये जवळजवळ 20,000च्या वर इमारतीला ओसी नव्हती। ते आज मुद्दा याच्यासाठी उपस्थित केला की वन विंडो करावं आणि प्रत्येक सोसायटीला लवकरात लवकर ओसी भेटली पाहिजे। मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जेवढे वॉर्ड आहे तेवढं वॉर्डात वन खिडकी हा ओसी देण्यात यावी म्हणून आज निर्णय झालेला आहे। मी मनापासून मुंबईकरांच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांचे अभिनंदन करतो आणि पागडी मुक्त मुंबई हा विषय मुंबईकरांसाठी अति महत्त्वाचा विषय आहे। वर्षानुवर्ष रखडलेली इमारत जे डेव्हलप होत नव्हती, पागडी इमारतीमध्ये राहणारे रहिवासी भाडेकरू ते इथे भटकत होते, त्यांनाही न्याय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। पण पागडी संदर्भात ठाकरे गटामध्ये दुहेरी भूमिका पाहायला मिळाली। काल आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय चुकीचा असून भाडेकरूंवर अन्याय करणार आहे असं म्हटलंय, मात्र आज बाळा नर यांनी अभिनंदन केलेलं आहे एकनाथ शिंदे। बाळा नर हा उबाटाचे आमदार आहे। आता हाऊसमध्ये आम्ही दोघंच होतो, त्यांनी अभिनंदन एकनाथ शिंदे साहेबांचे मानले। आदित्य ठाकरे साहेब मोठे नेते आहेत, त्यांना अभ्यास मला वाटतं पूर्ण नसेल। मुंबईचे भाडेकरू अत्यंत खुश आहे। आज जेवढे भाडेकरू आहेत ते दिवाळी साजरी करत आहेत आणि जे मालक आहे आणि भाडेकरू दोघांनाही न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी आज केलेलं आहे। सर, युती संदर्भात मुंबई महापालिकेच्या माहिती समोर येते की भाजप हा मोठा भाऊ म्हणून या निवडणुकीत उतरणार आहे। शिवसेनेतर्फे तुमच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे, शिवसेनेची भूमिका काय असेल? हे बघा, मोठा भाऊ छोटा भाऊ हा मुंबईत होणार नाही। आम्ही महायुतीमधून निवडणूक लढणार आहेत। मी शिवसेनेचा आमदार आहे। माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका की एक सन्मानजनक जागा हा शिवसेनेत देण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने आमच्या मित्रपक्षाकडे करणार आहेत आणि आमचे दोघे नेते हे ठरवतील आणि आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील अशी असं आम्ही व्यक्त करतो। आत्ताच भास्कर जाधव यांनी टीका केलेली आहे की शिवसेनेची गरज आता भाजपला समजलेली आहे, एकनाथ शिंदेंना बाजूला करण्याचं काम आहे ते आता भाजपने केलं जातं। आता भास्कर साहेब जाधव साहेब हा मोठे नेते आहेत, त्यांना स्वतःच्या पक्षबद्दल जरा विचार करण्याची गरज आहे। त्यांच्याकडे 60 आमदार होते, आता 20 वर आलेले आहेत आणि जे असे स्टेटमेंट करायला लागले ते 20 मधून शून्य होईल म्हणजे। आणि एकनाथ शिंदे साहेब हा नवीन पक्ष असताना पहिला असा माणूस आहे ज्यांना 60 आमदार एकच वेळी निवडून महाराष्ट्र जनतेने दिलेले आहेत। मग आम्हाला भास्कर जाधव साहेबांचे सर्टिफिकेटची गरज नाही। पण असे अनेक एकनाथ शिंदे तयार केलेत आणि सोडून दिलेत असं उद्धव ठाकरे काल म्हटलेले। हे बघा, उद्धव साहेब मोठे नेते आहेत, त्यांच्यावर बोलणं एवढं मी मोठा नाही, पण एकनाथ शिंदे साहेब सारखा एक नेता महाराष्ट्र दाखवा की ज्यांनी 2 वर्ष झाले पक्ष काढून आणि 60 आमदार निवडून आणले। आता बघा, उबाठाने हिंदुत्व सोडलेलं आहे, ते कोणा बाजूला जाऊन बसले आहेत पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आणि मुंबई महानगरपालिकेवर मुंबईकर उबाठाची जगा त्यांना दाखवण्याशिवाय राहणार नाही। महायुतीच्या जवळजवळ 150च्या वर हा नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसणार। थँक्यू।